कधी येणार फोन त्यांचा? येईलच ना आता. पण रेंज आहे ना? काय रेंज? हा आहे, कमी आहे पण आहे. हा गुरुजी, तुम्ही करा की फोन त्यांना. कशाला आपण मागे लागायचं? येईल की त्यांचा फोन. आली का रेंज? येईल रेंज आहेच, पण तुम्ही जरा यांना आवरा जरा. ए यार थांबा थांबा थांबा. अरे थांबा थांबा. अरे थांबा. अरे थांबा ना भाऊ आता. आणि काय रे, तुम्ही सगळे कशाला आले? विषय का बापू? अहो पोस्टमन बापूंच्या लेकीचं लग्न म्हणजे अख्ख्या गावाच्या लेकीचं लग्न. अरे अजून भाकर तर येऊ दे की आधी. येईल या वेळेला नक्कीच जमेल. अहो 34 वेळेला आलो पण एकदा बी वाजवायला मिळालं नाही. ह्या वेळेला नक्की वाजवता येईल. या वेळेला मी त्र्यंबकेश्वराला नवसच बोललोय. जर बापूंच्या लेकीचं लग्न जमलं तर स्वतः अभिषेक करायला येईल. पाहू आता काय होते. होईल. ओ गुरुजी, फोन लागला का नाही अजून? देवी आई, यावेळेस तरी नवसाला पाव बाई. माझ्या लतीला यावेळेस तरी होकार येऊ दे. अगो 34 नकार पचवलेत तिनं, आणि यावेळी होकार नाही आला तर आयुष्यभर लग्नच करणार नाही अशी आई रक्ताची शपथ घेतली ग. शपथ नाही मोडली तर तिला आयुष्यभर घरात कशी ठेवणार बिन लग्नाची? आणि शपथ मोडली तर माझं रक्त धोक्यात. देवी आई, यावेळेस माझी लाज राख. यावेळेस तरी लतीला होकार येऊ दे. हॅलो, हा देवळात आलोय. हा येतो 5 मिनिटात येतो. लाखात एक पोरगी आहे माझी. सगळ्या आई बापांच्या पोटी अशीच पोरगी जन्माला येऊ दे. हातात तिच्या अन्नपूर्णा आहे. तिचं मन तिच्या शरीरापेक्षा लई मोठे. किती साधी, सरळ, प्रेमळ, सगळ्यांना जपणारी, सगळ्यांचं करणारी. अजय, देवी आई, माझी लेक लई गुणाची आहे, पण वाढत्या शरीरानं तिचा घात केला. पण कामाला वाघीने. पण लोक मन नाही ना बघत. यांनी लई जोडे झिजवले गाई तिच्यासाठी. हॅलो, माझ्या लेकीनं आजपर्यंत कधी कुणाचं वाईट केलं नाही. हा माते, तू तिचं कल्याण कर. यावेळेस तर तिला होकार येऊ दे. हा दे मावशे, मी देते पाणी भरून. देवी आई, माझी लती ज्या घरात जाईल त्या घरचं सोनं करील, सोनं. मावशे तू जा घरी, मी देते आणून घागर. अगं लते, पण तुला उशीर होईल ना. मावशे 5 मिनिटांना काय फरक पडत नाही. घरी 2-2 सुना आहे ती, पण इकडची काळी तिकडे करत नाही.
गुणाची पोर आहेस ग बाई. देवा अशी पोर सगळ्यांना मिळू दे रे बाबा. देवी आई, सगळं आता तुझ्याच हातात आहे. यावेळेस तरी माझ्या लतीला होकार येऊ दे ग आई, होकार येऊ दे. चांगला नवरा मिळू दे ग बाई. नावशे तू जा घरी, मी देते घागरांना. गंगी, ए गंगी, कुठे का राहिली तू? गंगी, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. गंगी, ए गंगी, काय का गंगू, कुठे राहिली तू? अरे आली 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 आली. रोज गंगीसाठी भात आणतीस? मग मी खाऊ घातलं नाही तर माझी गंगी उपाशी राहील ना ग. अगं लते, भात नको घालू गंगीला. तुझ्यासारखी फोपशी करून ठेवशील तिला. नाहीतर काय, तुझं नाही होत तसं तिचं बी नाही लगीन जमायचं बघ. माझ्या गंगीला लग्नच नाही करायचं. इंडिपेंडेंट आहे ती, पण तुला तर करावं लागेल ना. अगं बाई, पोरगी म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर. पोरगी नेहमी आईबापाच्या जीवाचा घोरच का असती? त्यांच्या म्हातारपणाची काठी का नाही होऊ शकत ग? ते काम पोराचं, पोरीचं नाही बाई. का बरं? मुलंच का फक्त आईबापांना सांभाळणार? मुली पण तर त्यांचा आधार होऊ शकतात ना. पोरी कशा शिकतात, नोकरी करतात, त्या पण तर आईबापूंना सांभाळू शकतात ना ग. अगं असं चालत नाही बाई. पोरगी परकेचं धन असतं. नोकरी कर नि काय बी कर, वेळच्या वेळी लग्न झालेलं बरं. जनरीत असते ती. जनरीत नाही ग मामी, सोच सोच असते. अगं बाई, पहिले तू बारीक हो आधी. हा तेच म्हणते मी. तुम्ही सांगते ते करते का? सकाळी उठल्या उठल्या आधी लिंबू आणि गरम पाणी घ्यायचं आणि ते आलं बी खात जा की कच्च जरा. आता बघ, भात बी बंद आणि साखर बी बंद. अगं चरबी जरा इतळली पाहिजे. बापूच्या जीवावरचं ओझ अख्खं 90 किलोचं. हे बायांनो, काही कामधंदा आहे की नाही? जावा गप गुमान. सासूला फोन करू तुमच्या? लते, तू नको बाई मनावर घेऊ सगळं काय. नाही ग मावशे, मला काय बी नाही वाटत. आता तर सवयच झाली लहानपणापासूनची. लवकर लग्न जमू दे रे देवा. ज्या घरी जाशील ना तिथे स्वर्ग करशील बरं. मी तर म्हणते स्वर्गातला गंधर्वच येईल तुला करून घ्यायला. हॅलो. हा हा बोलतोय बोलतोय. हो हो. हा काय? बर 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 बर. हा काय सांगताय? अरे वा वा, छान छान छान. गुरुजी गुरुजी काय काय म्हणले? होकार. आपल्या मुलीला त्यांच्याकडनं होकार आला. वा वा वा. पण नक्की ना गुरुजी? म्हणजे काय, कालच तुम्ही सगळं देणं घेण्याचं बोललात ना. हा पण ते म्हणले होते की विचार करून कळवतो म्हणून. मग तेच कळवलं ना त्यांनी. देणं घेणं नक्की असेल तर मुलगी पसंत. अरे बाजवा, लतीची आई, लतीची आई, ओ लतीची आई, लतीची आई. आपल्या लतीला होकार आला, होकार. होकार आला ना? मग रडताय का? 34 नकारानंतर आज
पहिल्यांदा होकार आला हो. लतेला कळवायला पाहिजे, तिला ही आनंदाची बातमी सांगायला पाहिजे. लते हो गुरुजी, चला चला चला. लते ए लते लते ए लते आई आला का होकार? अगं बाई सुरेखा, खंडोबाच पावला म्हणायचा, पाहुण्यांचा होकार आलाय. अगं बाई लते, अगं ए लते लते ए लते, अगं कुठे तू? ऐकलं का? अगं लते ऐक ना, अगं होकार आलाय. केवढ्याने आवाज करते का? आपल्याला तिला होकार आला बर का? आपल्याला तिला होकार आला. काय म्हणले? मशीन लावा, बघू इकडं. हा बोल आता. आपल्याला तिचं ठरलं म्हटलं. आलं का होकार? हा आपा, हा पोरगाय सज्जन. पोरगा सज्जन आहे. पोरगा सज्जन नाहीये, त्याचं नाव सज्जन आहे. म्हणजे पोरगा बी सज्जन आहे आणि हा त्याचा फोटो आहे. असं का? हा केली का एकदाची पसंत पेढ्याला? हो आत्याबाई. हा? हा मम्मी, केली पसंत एकदाची. रामकृष्ण हरी. ठरलं लतीचं? हा ठरलं ठरलं. लते, अगं बाई आली वाटतं. ए लते लते. हो लतीच्या आई, हो मला पाहुण्याचा फोन आलता परत. 2-3 दिवसात येतात बोलणी कराया. अगं बाई खरंच का? आई लती काय घरात दिसत नाही, बहुतेक कामावर गेली. कामाचं काय काम गेलं बोंबलत. वय जाय पटकन बोलू ना. आणि तुम्ही देवापाशी दिवा लावा. लावला, आल्या आल्याच लावला मी. हा, आणि लवकर ये गं. मामा, आमच्या लतीला होकार आला बर का? काय ग कसली काय? हो मावशी, आमच्या लतीला होकार आला. होकार आला का होकार? हे घे हात पुस. नाही नको, आहे रुमाल. काय ग सुरे? अगं मनीषा, आमच्या लतीला होकार आला बर का? आला एकदाचा. आला. चल ग मावशी, येते मी. हा? लते 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 लते, ठरलं तो बाई, ठरलं. तुला लग्नाला होकार आलाय. होकार. अगं बाई ठरलं का? मी म्हंटल नाही देव भल्याचं भलंच करतो म्हणून. अगदी खरं आहे बरं का मावशी. चल चल घरी बँकेत जायची. आता साहेबाला फोन करून दे, नाही तर मी करते. तू आधी घरी चल. चल तू. लते लते लते, बाई देव मावला ग, तुला होकार आला राजा. होकार. चल काय सकाळ सकाळी चेष्टा नको करू. अगं खंडोबाची शपथ, सज्जनरावांकडून तुला होकार आलाय. होकार. हा 34 वेळा नकार आला. शेवटी एकदाची पसंत केली बाई पोरीला. चल देवाला नमस्कार करू. चल. बापू
यांना थांबवा आधी. अहो यांना थांबवा. जा. अरे अरे भाऊ थांबव की आता. आजी काय झालं? मशनी शिवाय जे ऐकायला येतं ना ते मी बंद करून टाकी त्या. आणि हे घे चला, लतीच्या लग्नात बी तुम्हीच यायचं बरं. विषय आहे का बापू? अहो, आपल्या घरचं लग्न आहे. हा. हा? येणारच ना. हे काय बापू? राहू दे की, तुझ्या पोरीची शाळेची फी भरायची ना. हो पण ती 540च आहे ना. राहू दे, बाकी समध्यांना वाटून टाक. आनंदाचा प्रसंग आहे की नाही. आहे ना आहे ना. अहो पण आम्ही पैशांसाठी नाही आलेलो, तुमच्या प्रेमापोटी आलोय. हा हे बघा, 1000 रुपये ठेवतो मी, बाकीचे लतिकाच्या लग्नासाठी राहू द्या. याच्यात फी बी भागल आणि आमचं बी भागल. तू बी ना. राहू द्या. हा येतो लग्नाला आम्ही. हा या. चला रे. हा जा आजीच्या पाय पड. ए गब्दुल्ले माझ्या कोण पडणार? सुखाचे ना बाबानो. ये बस. बाई बाई माझ्या नातानं लई जोड झिजवले ग या पोरी करता. सुरी कशी वयात आली आणि पोरांच्या बापाच्या रांगाच लागल्या घरासमोर. ही वेळी का कापत नव्हती. मग वजन तर पाय तिचं. काय ग? असू दे ग. असते एकेकाच्या शरीराची ठेव. हा आणि लहानपणापासून अशीच आहे ती. मग अगदी नॅचरल खाणं पिणं आहे तिचं. हो मग व्यायाम तरी करावा की नाही? व्यायाम करणं नॅचरल नाही म्हणजे प्राणी कुठे व्यायाम करतात? अगं पण त्यांचं नाही आता ते सुरे आनंदाचा प्रसंग आहे की नाही. तुम्ही उगा भांडण करू नका बाई. हं? अगं आम्ही कुठे भांडतोय? मग काय ग गब्दुल्ले? तूच भांडती नेहमी. लते लते ना ना, तुझ्या हातचा फक्कड चहा बनव लगेच. काय हो बापू, हुंड्याचं काही ठरलं का? नाही म्हणजे काय कबूल केले तुम्ही? बापू हुंडा? तुम्ही नका त्याबद्दल विचार करू. काय ते? अगं हुंडा 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 हुंडा? हे बाबो, अरे नाथा, हुंडा देणं घेणं काय देणं गुन्हा आहे बाबा. काय 34 वेळेला नकार आलेल्या पोरीच्या बापानं कायदा नाही. लेकीचं सुख पायाचं असतं. बापू जिथं 34 वेळा नकार आला ना तिथं अजून एक 35. काय फरक पडतो? हे बघा बापू, तुमची तगमग मला सगळी कळती. पहिल्यांदाच होकार आलाय आणि तुम्हाला हे स्थळ जाऊ द्यायचं नाही. पण तुम्हीच विचार करा ना, तुमच्या आयुष्यभराची पुंजी जर तुम्ही मला दिली तर तुम्ही काय करणार? हे बघा बापू, हे असं सगळं काही करू नका. बापू मला ठाव आहे, मी जाडी आहे, मी सुंदर नाही, मी तुमच्या जीवाला घोर आहे. पण तुम्हीच सांगा ना बापू, वजन कमी करायला किती प्रयत्न केलेत मी. अहो 3-3 दिवस पाण्यावर राहिली, 6-6 तास व्यायाम केला, पण त्याने माझं वजन नाही, माझा आत्मविश्वास कमी होत गेला. नंतर मला कळलं की काय बी केलं तरी मी काय कमी होणार नाही. आणि बापू, मी स्वीकारले स्वतःला मी आहे तशी, बाकी कोणी बी नाही स्वीकारणार. हे मला बी माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहे. फक्त माझ्या लग्नाची आशा काय तुम्हाला सोडवत नाही. आपण प्रत्येक घरामध्ये नकट्या बुटक्या काळ्या पोरी असतातच की, पण मग असं लग्नातच काय? काय लोकांना काळी नकटी बुटकी जाडी मुलगी ही फक्त आई बहीण किंवा मैत्रीण म्हणून चालती ग. पण बायको कशी
कमनीय गोरी आणि सुंदरच पाहिजे असती सगळ्यांना, आणि आपण हे काय बदलू शकत नाही. राहू दे ना, मी नोकरी करीन, अख्खा आयुष्य तुमची सेवा करत राहीन. पण माफ करा बापू, हुंडा देऊन मी लग्न करणार नाही. पण माफ करा बापू, हुंडा देऊन मी लग्न करणार नाही. बापू काय होतंय? बापू काय होतंय? सरे पाणी आण पटकन. ताता काय झालं रे? काय होतंय हो? बापू पाणी घ्या. पाणी घ्या. काय होतंय हो? डॉक्टर काकांकडे जायचंय का बापू? डॉक्टरने बरं होणारं दुखणं नाहीये पोरी. लते, तू कशाला उगाच नाट लावती ग आता? बापू तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय? तुझ्यामुळे नाही ग पोरी. प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या पोरीच्या डोक्यावर अक्षता पडावी. बापू मी लग्नाला नाही, हुंड्याला नाही म्हणते. अगं बाई, म्हणजे तेच ना, म्हणजे तुझं लग्न काही कधी होणारच नाही. तू गप काढते. मोठ्या मुश्किलीने पहिला भोकार आला होता. अहो बापू, पण हुंडा देऊन नाही ना. अगं हुंडा हुंडा म्हणू नको ग सारखी. हुंडा हुंडा काय करते? वरदक्षिणा देतोय मी, आणि ते बी माझ्या स्वतःच्या मर्जीनं. पोरींनो, माझं जे आहे ते तुमचंच आहे ना व पुढं. मी मेल्यावर तुम्हालाच मिळणार आहे. मग जिवंत असताना दिलं तर कुठं बिघडलं बापू? आणि पैसे पैसे काय ग? पैसे आज आहेत की उद्या नाहीये, पण असं स्थळ परत मिळणार नाही पोरी. आणि हे बघलं, ते तुझं लग्न झाल्याशिवाय माझ्या जीवाला बी चैन नाही पडणार. बापू तुम्हाला ओरपडून मी बोलल्यावर कशी उभी राहू? अगं लते, आई बापाचं सगळं सुख आपल्या लेकरातच असतं बघ. अगं 34 न करालेत, आणि आता हे बी स्थळ गेलं तर. आई जगातली सगळी पोरं संपली नाही. 34 जणांना माझी जाडी दिसली, त्यांना माझं मन, माझे गुण, माझा स्वभाव नाही दिसला. अगं आई, त्यांनी मला माझ्या जाडीमुळे नकार दिला. पण आता तूच सांग, हुंडा देऊन मी सासरी जाऊन खुश राहीन याची काय गॅरंटी ग? त्यापेक्षा मी जशी आहे तशी छान आहे, खुश आहे, एक्सेप्ट केलंय मी स्वतःला आहे तसं. अगं पण पोरी जोडीदार तर पाहिजे ना. अगं एकटीनं आयुष्य काढणं काही सोपी गोष्ट नाही पोरी. अगं आहे, या जगात एक कोणीतरी नक्कीच असा असेल जो मला मी आहे तशी स्वीकारेल, मला समजून घेईल. माझ्या रूपावर नाही तर माझ्यावर प्रेम करेल. सुंदरा